प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, काँग्रेस पक्ष असो का भारतीय जनता पक्ष, आम्ही नेहमी म्हणत आलेलो आहे, भारतीय जनता पक्ष असो की काँग्रेस पक्ष असो, हे सगळे एकच आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. ज्या ज्या वेळेला काँग्रेसला भाजपाची गरज पडते त्या वेळेला भाजपामधून लोक ते आयात करतात, निवडून आलेली माणसं ते आयात करतात, आणि ज्या ज्या वेळेला भाजपाला गरज पडते त्या वेळेला ते काँग्रेसची निवडून आलेली माणसं ज्यांना आपण निवडून दिलं पर्याय म्हणून त्यांना ते आयात करतात. ही एकच लोक, हे आम्ही नेहमी बोलत आलेलो आहे आणि त्याचा प्रत्यंतर आपल्याला नेहमी येत राहिलेला आहे. मित्रांनो, आता झारखंडमध्ये देखील तेच आपल्याला बघायला मिळालेलं आहे. जे जंतर मंतर वरती झालं, विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठी हल्ला झाला, तसाच लाठी हल्ला झारखंडमध्ये देखील झाला, रांची शहरामध्ये झाला. मित्रांनो, काय गुन्हा होता त्या विद्यार्थ्यांचा? त्या विद्यार्थ्यांचा फक्त एवढाच गुन्हा होता की आम्हाला न्याय द्या. ते न्याय मागत होते. जंतर मंतर वरती देखील विद्यार्थी न्याय मागत होते, झारखंडमध्ये देखील विद्यार्थी न्याय मागत होते. त्यांना मिळत होत्या फक्त लाठ्या आणि काठ्या. त्या न्यायाच्या बदल्यात त्यांना लाठ्या, काठ्या आणि अश्रुधुराचे नळकांड त्याला मिळत होते. त्यांना अश्रुधुराचे फवारे मिळत होते. काय गुन्हा होता त्या विद्यार्थ्यांचा? मित्रांनो, हे झाले राजकीय पक्ष. हे राजकीय पक्ष सत्तेसाठी काही करायला तयार राहतात. ते तुमचा जीव घ्यायला देखील तयार राहतील, कारण यांना फक्त आणि फक्त यांच्या सत्तेची पोळी भाजायची आहे. परंतु या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की झारखंडच्या लाठी हल्ल्याच्या नंतर ज्यांना आता कंठ फुटलाय, लोकशाही धोक्यात आल्याचा कंठ फुटलाय, ते नालायक. होय, काही सन्मानाने अपवाद राहू शकतात, परंतु इतरांना मात्र आता कंठ फुटलाय. हेच लोक ज्या वेळेला जंतर मंतर वरती विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला त्यावेळेला गप्प का होते? सत्ता कोणाची आहे हे पाहून यांचे थोवार खोलतात का? जंतर मंतर वरती ज्या वेळेला ह्या विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, यांना काठ्यांना खेळ ठोकून मारण्यात आलं, त्याच वेळेला जर ह्या नालायकांनी त्यावेळेला गप्प होते, त्या नालायकांनी जर आवाज उठवला असता तर आज झारखंडमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसते. मी म्हणतो, झारखंडमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याला हेच नालायक कारणीभूत आहे, जे आज बोंबलत आहेत लोकशाहीच्या नावानं. मित्रांनो, जंतर मंतर वरती लाठी हल्ला झाला, आम्ही सगळ्यात पहिला निषेध आम्ही नोंदवला, कारण आम्ही लोकशाहीवादी, आम्ही संविधानवादी, आम्ही ह्या देशाचे मूळ निवासी, आम्ही आवाज उठवला. आणि आताही झारखंडमध्ये जे काही घडलंय, ज्या विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि जाहीर निषेध आम्हीच केलेला आहे. सगळ्यात आधी राजकीय पोळी भाजण्याचं काम ज्यांना करायचं त्यांनी करावं. मित्रांनो, ऐकवत आले, जसं जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये काही गुंड पाठवण्यात आले होते आंदोलनाला बदनाम करण्यासाठी, तसंच काही गुंड याही आंदोलनात पाठवण्यात आलेले तिथल्या सरकारला बदनाम करण्यासाठी, झारखंडच्या सरकारला बदनाम करण्यासाठी. खरं खोटं आपल्याला माहीत पडणारही नाही. यंत्रणा त्यांची, त्यामुळे सत्य तुमच्या आमच्यापर्यंत येणार नाही. जोपर्यंत आपल्यापर्यंत हे सत्य येईल त्यावेळेला आपण जगात असू या नसू तो भाग वेगळा, परंतु जोपर्यंत आपण हयात आहोत तोपर्यंत हे सत्य आपल्या समोर येणार नाही. आणि म्हणून आज ज्यांना कंठ फुटलाय लोकशाहीच्या नावानं, त्यावेळेला हे लोक कुठं होते? जंतर मंतर वरती आमच्या लेकी बाळींना देखील भयानक आणि अमानुष पद्धतीनं मारहाण करण्यात आली. त्यावेळेला गप्प असणारे नालायक आता मात्र कंठशोष करतायत. या नालायकांमुळेच झारखंडमध्ये हा प्रकार घडलाय. जर या नालायकांनी त्यावेळेला आवाज उठवला असता तर आज ही वेळ आली नसती, परंतु नाही, यांना राजकारण पडलं होतं. कोणाच्या विरोधात बोलावं त्याचे देखील यांना पॉकेट मिळतात की काय? अरे इथं लेकरांचा जीव चाललाय, तुम्ही पॉकेटच्या याच्यामध्ये राहताय. कोण पॉकेट देईन त्याच्या शोधामध्ये तुम्ही राहताय, आणि नंतर तुमच्या मुखातून, तुमच्या थोवाड्यातून आवाज निघतोय. थोवाड्यातून आवाज निघाला, मुहूर्त पाहू नका. जिथं अन्याय तिथं आंबेडकरवादी राहतो. आंबेडकरवाद्यांकडून जरा शिका, संघर्ष कसा करतात, न्यायासाठी कसं लढतात, थोडा आंबेडकरवाद्यांकडून शिका. सुपारीबाज बनवू नका, कोणाचे दलाल बनवू नका, गुलाम तर बनवूच नका, आणि लाचारीचं जीवन त्यागून द्या. अरे 100 दिवस गुलाम बनण्यापेक्षा
100 दिवस लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा एक दिवस स्वाभिमानी आंबेडकरवादी बनून पहा. आंबेडकरवादी बनणं सोपं नाही, त्यासाठी स्वाभिमान असावा लागतो. रक्तामध्ये आंबेडकर विचार भिनलेले असावे लागतात. रक्तामध्ये स्वाभिमान असावा लागतो. गुलाम क्या जाने, गुलामांना काय कळणार ही भाषा? जात पाहून मेणबत्ती मोर्चा काढणारी ही अवलाद, या अवलादींना काय कळणार आहे वेदना? जंतर मंतरवरती जे काही घडलं त्याचा आम्ही सगळ्यात आधी निषेध केला. आता ही झारखंडमध्ये जे काही घडतंय त्याचा सगळ्यात आधी निषेध आम्हीच केलेला आहे आणि त्यांना न्याय देखील तिथला आंबेडकरवादीच मिळवून देणार आहे. कोणी किती बोंबलत बसा, आंबेडकरवादाशिवाय न्याय मिळू शकत नाही. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.